आपण घर बांधतो पण त्या घरात सुख का राहत नाही? आपण गृहप्रवेश करतो पण 2 वर्षात वाद, आजार, कर्ज का वाढते? घर सुंदर असते पण मनाला शांती का मिळत नाही? याचे उत्तर फक्त सिमेंट, रंगकाम आणि इंटिरियरमध्ये नाही, उत्तर आहे ऊर्जेमध्ये. आपले शास्त्र सांगते प्रत्येक भूमीत एक चेतना असते, एक शक्ती असते, तिला म्हणतात वास्तुपुरुष. जर आपण त्या शक्तीचा सन्मान केला नाही तर घर असते पण समाधान नसते. म्हणून आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत वास्तुशांती का करावी, शास्त्रानुसार योग्य मुहूर्त कोणता, कोणते विधी अत्यावश्यक आहेत, वास्तुपुरुषाची खरी संकल्पना काय आहे आणि वास्तुशांती न केल्यास काय परिणाम होऊ शकतात. पहिला मुद्दा बघूया, वास्तुशांती म्हणजे काय? वास्तुशांती म्हणजे घर बांधताना, खणताना, तोडताना जमिनीवर झालेल्या सूक्ष्म दोषांचे शांतीकरण. भूमी ही जिवंत असते. आपण त्या भूमीत खड्डे करतो, लोखंड, सिमेंट, दगड घालतो, तेव्हा पंचमहाभूतांचे संतुलन बिघडते. वास्तुशांती म्हणजे भूमीची क्षमा मागणे, वास्तुपुरुषाला जागृत करणे आणि घरात सात्विक ऊर्जा स्थापन करणे. दुसरा मुद्दा बघूया, वास्तुपुरुषाची संपूर्ण माहिती. पुराणानुसार एक दैत्य जन्मला, त्याची शक्ती प्रचंड होती. देवाने त्याला जमिनीवर दाबून ठेवले. तोच वास्तुपुरुष. त्याचे मस्तक ईशान्य दिशेस आहे, पाय नैऋत्य दिशेस आहेत. म्हणून ईशान्य भागात देवघर, पाणी, स्वच्छता आवश्यक असते. नैऋत्य भागात जड स्थिरपणा असावा. वास्तुपुरुषाचा निक्षेप चुकीच्या जागी झाला तर परिणाम होऊ शकतो. म्हणून शास्त्रशुद्ध ब्राह्मणाकडूनच हा विधी करून घ्यावा. वास्तुपुरुष कोणता वापरावा? अनेक जण बाजारात तयार मिळणारी वास्तुपुरुष प्रतिमा घेतात, पण येथे काही शास्त्रीय नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तुपुरुषाची प्रतिमा कशी असावी? तांबे, पंचधातू किंवा चांदीची असावी. ती सोन्याची असेल तरीही चालते. स्पष्ट वास्तुमंडल असलेली असावी. देवतांची रचना असलेली शास्त्रोक्त प्रतिमा असावी. तुटलेली, डाग पडलेली किंवा जुनी वापरलेली प्रतिमा वापरू नये. प्लॅस्टिक किंवा फक्त छापील कागदावरील प्रतिमा निक्षेपासाठी वापरू नये. जर आर्थिक परिस्थिती साधी असेल तर तांब्याची प्रतिमा वापरली तरी चालते. वास्तुपुरुष कोठे ठेवावा? शास्त्रानुसार वास्तुपुरुष येथे ठेवावा. घराच्या ईशान्य भागात, ईशान्य कोण्यात, जमिनीत साधारण 1 ते 1.5 फूट खोल, स्वच्छ शुद्ध जागेत. वास्तुपुरुषाचे मस्तक ईशान्य दिशेस येईल याची खात्री करावी. जर चुकीच्या दिशेला निक्षेप झाला तर शांती करून योग्य दिशेस पुन्हा स्थापना करावी. उंबराची पेटी वापरावी का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. परंपरेनुसार काही ठिकाणी वास्तुपुरुष पुरण्यासाठी उंबराची पेटी वापरली जाते. उंबर वृक्ष पवित्र मानला जातो. तो स्थैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. उंबराची पेटी वापरणे शास्त्रसंमत आहे, पण ती स्वच्छ, न वापरलेली आणि नवीन पवित्र असावी. त्यामध्ये कुंकू, अक्षदा, पंचरत्न ठेवून प्रतिमा ठेवावी. जर उंबर उपलब्ध नसेल तर तांब्याची पेटी किंवा मातीचा कलशही तुम्ही वापरू शकता. तेथे श्रद्धा, शुद्धता आणि विधीचे महत्त्व फार आहे. निक्षेप करताना काय लक्षात ठेवावे? ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारातच निक्षेप करावा. घरातील प्रमुख व्यक्ती उपस्थित असावी. त्यावेळी हशा, टवाळी टाळावी. मोबाईल, फोटो सेशनपेक्षा विधीकडे लक्ष द्यावे. जेव्हा विधी चालू असतो, जेव्हा आपण वास्तुपुरुष योग्य जागी पुरत असतो, तो म्हणजे घराचा आत्मा असतो. ते आपण घराचा आत्मा स्थापन करत असतो. म्हणून त्यावेळेस तुम्हाला धार्मिक विधीकडे लक्ष दिले पाहिजेत. पंचमहाभूत संतुलन. भूमी, पाया, जल, ईशान, अग्नी, आग्नेय, वायू, वायव्य, आकाश, मध्य. वास्तुशांती म्हणजे या 5 तत्वांचे संतुलन असते. गृहप्रवेशानंतर पहिल्या दिवशी म्हणजे वास्तुपुरुषाच्या स्थापनेनंतर वास्तुशांतीच्या दिवशी तेथे दूध उकळावे, श्रीसूक्त, रामरक्षा पठण करावे. त्या दिवशी वास्तुशांत झाल्यानंतर त्या दिवशी अखंड रात्र दिवा सतत तेवता ठेवावा. दिखावा टाळा. मोठा बँड, जेवण, सजावट यापेक्षा वास्तुशांतीची मंत्रशुद्धी आणि सात्विकता महत्त्वाची असते. वास्तुशांतीसाठी योग्य महिने कोणते असतात? वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे महिने देवकार्यासाठी अत्यंत शुभ असतात. वर्ज्य तिथी व दिवस कोणता असतो? चतुर्थी, नवमी, चतुर्दशी वर्ज्य, कृष्ण त्रयोदशी ते शुद्ध प्रतिपदा वर्ज्य असतं. रविवार आणि मंगळवार टाळावेत. भद्रा, ग्रहण, गुरु शुक्र असतं. अधिक मास वर्ज्य करावा. योग्य नक्षत्रे कोणती असतात? अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसू, पुष्य,
उत्तरा हस्त, चित्रा स्वाती, अनुराधा मूळ, उत्तरा आषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा, रेवती ही नक्षत्रे वास्तुशांतीसाठी योग्य असतात. वास्तुशांतीतील संपूर्ण विधी कसा असतो? कालावधी साधारण 4 ते 5 तासाचा असतो. त्यातील मुख्य टप्पे कोणते असतात? पुण्याह वाचन, घरशुद्धी, गणपती पूजन, त्यामुळे विघ्ननाश होतो, मातृका पूजन, नवग्रह शांती, वास्तुपुरुष मंडल पूजन, वास्तु होम, अग्निसाक्षीने शांती, 108 आहुती, पूर्णाहुती, कलश प्रवेश, गृहप्रवेश. गृहप्रवेशासाठी कलश किंवा वृषचक्र आवश्यक असतं. मेष, कर्क, तुला, मकर लग्न टाळावे. जुने घर घेतल्यास काय करावे? नवीन वास्तुशांती करावी. जुनी वास्तू प्रतिमा दान करावी. नवीन प्रतिमा निक्षेप करावी, स्थापित करावी. पत्नी गर्भवती असल्यास काय करावे? 6 महिन्यांपर्यंत ती सहभागी होऊ शकते. 7व्या महिन्यानंतर पत्नी या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. वास्तुशांती न केल्यास त्याचे परिणाम काय होतात? तर अनुभवाने सांगते की घरात अनावश्यक वाद होतात, पैसे येतात पण टिकत नाहीत, मानसिक तणाव वाढतो, अचानक खर्च वाढतात, मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात कारण ऊर्जा शुद्धीकरण झालेली नसते. वास्तुशांतीनंतर काय करावे? रोज सायंकाळी दिवा लावा. दर गुरुवारी पौर्णिमेला हळद कुंकू अर्पण करा. उंबऱ्याची पूजा करा. ईशान्य भागात कचरा ठेवू नका. घरात सात्विक पाणी वापरा. देवघरात नियमित नामस्मरण राहील याची काळजी घ्या. वास्तुपुरुषाचा सन्मान करा. घरात पवित्रता राखा. घरात शिव्या, शाप, हिंसक वागणे टाळा. कोणत्या ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी वास्तुशांतीची? ज्यांचे वेद अध्ययन झालेले आहे, ज्यांचे मंत्र उच्चार शुद्ध आहेत, केवळ दिखावा न करता श्रद्धेने करणारे ब्राह्मणाकडून हा विधी करून घ्यावा. त्या दिवशी मोठे जेवण देण्यापेक्षा विधी शुद्ध करावा, हे महत्त्वाचे आहे. वास्तुशांती म्हणजे समाजाला दाखवण्यासाठी कार्यक्रम नाही, तो घरासाठी केलेला आशीर्वाद संस्कार आहे. काही ठिकाणी वास्तुशांतीचा विधी आदल्या दिवशी करतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी रिसेप्शन किंवा सत्यनारायण पूजा ठेवतात आणि मग त्याच दिवशी तुमचे पै पाहुणे किंवा इतर लोकांना बोलवले जाते. असे करणे मला सर्वात योग्य वाटते. घरात सुख हवे असेल तर फक्त कर्ज घेऊन घर बांधू नका, घराला संस्कार द्या. वास्तुशांती म्हणजे खर्च नव्हे, तो तुमच्या पुढच्या पिढीसाठी केलेला आध्यात्मिक विमा आहे. जर तुम्ही घर बांधत असाल, प्लॉट घेत असाल किंवा गृहप्रवेश करणार असाल तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा. जर तुम्हाला अशी शास्त्रशुद्ध आणि सखोल माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेल व्यंकटेश ज्योतिषला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कृपया कमेंटमध्ये द्या. तुमची कमेंट वाचून मला खरोखरच उत्साह वाढतो. जय वास्तुपुरुष, जय श्रीराम.